श्रीराम नमस्कार. आज 12 जुलै 2026 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 75 राजगुह्य योग या योगाचं निरूपण आपण मनुष्य जीवनाशी निगडीत पाहत आहोत. गुह्यतम गोष्ट काय? सर्वसाधारण दिसणारी गोष्ट ही जेव्हा गुह्यतेकडे जाते तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की ती योग म्हणून स्वीकारायला लागते. जोपर्यंत धनुष्य आणि तीर, धनुष्य बाण आणि तीर भात्यात असतो आणि धनुष्य बाण हा खांद्यावर असतो, तसं देह आणि मन म्हणजे विचार धनुष्याला मनासारखं मानलेलं आहे आणि तीराला हे देह म्हटलेलं आहे, स्थिर. पण जेव्हा तो त्या प्रत्यंचेवर चढतो तेव्हा त्याचं गती बदलते आणि भगवंत अर्जुनाला सांगतायत की ज्यावेळी मन ढासळतं, अर्जुनाच्या खांद्यावरनं गांडीव गळून पडलं होतं. भगवद्गीतेचा अभ्यास करताना अर्जुनाच्या खांद्यावरनं गांडीव पडलं नाही दिलेलं आहे किंवा घसरलं नाही दिलेलं आहे, तर गळून पडलं असं दिलेलं आहे किंवा गळून पडलं असं त्याचा उच्चार आहे. जी गोष्ट गळून पडते ती आपण जर पाहिली की एखाद्या झाडाचं पान असो किंवा फळ असो, त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडलेला असतो आणि मग ती गोष्ट गळून पडत असते आणि त्यातली मूळ अवस्था असते ही बदललेली असते. मग झाडावरची कैरी काही वेळा आपण बघतो की गळून पडलेल्या असतात, कोणी पाडत नाही पण त्या गळून पडतात. आणि जेव्हा गळून खाली पडलेली कैरी कोणी प्रत्येकाने कधी ना कधीतरी जीवनात उचलली असेल, त्याच्यामधलं त्याचं जे स्वरूप असतं ते बदललेलं असतं. काही याच्यामध्ये आळ्या दिसतात, काही याच्यामध्ये त्या नासलेलं असतं, काही पानं गळून पडतात. ह्या क्रियेमध्ये दोन अवस्था आहेत. जसं फळ गळून पडतं आणि पान गळून पडतं, एकाच झाडाच्या ह्या दोन गोष्टी आहेत. फळ गळून पडतं तेव्हा पृथ्वी तत्व धारण करतं, सरळ येऊन खाली पडतं, हेलकावे खात नाही जडत्वामुळे. आणि पान जेव्हा गळून पडतं तेव्हा मात्र वायू तत्वामुळे ते भरकटत जाऊन कुठं पडेल हे सांगता येत नाही. मग कित्येकदा आपण असंही पाहतो की पिकलेलं पान जरी असेल गळून पडत असेल, तसंच एखादं चांगलं पान पण गळून पडत असतं. याचा अर्थ की देहामध्ये जर नको तो बदल घडला तर ते मूळ शरीरापासनं विभक्त होतं. झाड हे मूळ शरीर झालं आणि त्याच्यापासून विभक्त होणारं फळ आणि हे पान आहे. किंवा फुलं काही गळून पडतात, ज्याला आपण सडा म्हणतो. पाण्याचा सडा असतो, फुलांचा सडा असतो, अत्तराचाही सडा असतो, जे पसरलंय पण सुगंध देत आहे. सडा कशाला म्हणतात? पसरलंय पण सुगंध देतं. मग एका देहाच्या मानसिक ह्या वेगवेगळ्या अवस्था असतात, त्याच अवस्था अर्जुनाच्या झालेल्या होत्या. म्हणून गांडीव हे गळून पडलं होतं थरकापानी. इथं अर्जुन भगवंताला प्रश्न करतो की हे केशवा, हे जे युद्ध चाललेलं आहे की ह्या युद्धाची जी आता स्थिती निर्माण झालेली आहे, मनुष्याचं वैवाहिक जीवन, मनुष्याचं घरातलं जीवन हे ह्या प्रत्येक कुरुक्षेत्रासारखंच असतं.
पण मग असं का नाही होत की ज्यावेळी एखादी चुकीची घटना घडते, एखादं पाप घडतं, एखादं वाईट, आपण म्हणतो ना की वाईट, चुकीचं वाईट बोललं जातं, की जसं द्रौपदी ह्या दुर्योधनाला बोलली होती की आंधळ्याचा मुलगा आंधळाच, तर तेव्हा परमेश्वर तिथंच न्याय का नाही करत? त्याच्यासाठी वेळ का घालवतो? तो जर न्याय तिथंच झाला असता तर कित्येक घरं पण वाचतील आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार नाहीत. मग भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की पार्था, हे जे षडविकार आहेत, या षडविकारामुळे मनुष्याला अहंकार निर्माण होतो आणि या अहंकारामध्ये मनुष्य इतका अडकलेला असतो, त्याच्यामधनं क्रोध निर्माण व्हायला सुरुवात होते. अहंकारातनं क्रोध निर्माण होतो, त्यातनं अपमान निर्माण होतो. आज युद्धाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही का झाली होती? तर मुळामध्ये कौरवांनी पांडवांवरती केलेले अत्याचार किंवा द्यूताला बोलवून फसवून त्यांनी त्यांचं लादलेलं राज्य, ही फसवणूक झाली होती. पण त्याच्यानंतर त्याच राजदरबारामध्ये द्रौपदीच्या वस्त्राला हात घालून त्यांनी तिचा अपमान केला. मग इथं जेव्हा पार्थ केशवाला म्हणजे कृष्णाला विचारतो की तिथंच भगवंत न्याय का नाही करत, तेव्हा मग श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की प्रत्येक स्थिती ही वेळ घेत असते. प्रत्येक कर्म हे फळ देताना संचितामध्ये सुद्धा काही कर्म असतात, ते लगेच फलद्रूप होत नाहीत. काही क्रिया अशा असतात. अपमान जो असतो हा अपमान नसतोच. भगवंत जेव्हा असं उच्चार करतात तेव्हा अर्जुनाला आश्चर्य वाटतं की एवढा मोठा अपमान घडून आमचा सर्व भावंडांचा, द्रौपदीचा एवढ्या भर सभेमध्ये अपमान झालेला आहे आणि मग भगवंत हा कृष्ण सांगतोय अपमान हा नसतोच. अपमान मानला तर पुढच्या गोष्टी घडतात. मग कृष्ण त्याला प्रश्न विचारतो अर्जुन की केशव मला नीट समजावून सांग, राज्यसभेमध्ये घडलेली गोष्ट हा अपमान नव्हतं तर काय होतं, ज्याच्यामुळं आज हे घडलेलं आहे? भगवंत अर्जुनाला सांगतात जेव्हा तुमचं राज्य लाटलं गेलं तेव्हा कोणी काही बोलले नाहीत, तुम्ही भाऊही काही बोलला नाहीत. जेव्हा डावाला काही लावाला काही नव्हतं तेव्हा तुझ्या पत्नीला तुमच्या डावावर लावलं गेलं, तेव्हाही कोणी काही बोललं नाही. तेव्हा तिने विरोध केला. कधी? आपला नवरा हरल्यानंतर. ती तिच्या दालनातनं बाहेरच का आली? जेव्हा येत नव्हती तेव्हा तिला ओढून आणलं गेलं. ह्या अपमानाला जर तू पार्था अपमान म्हणत असशील तर हा अपमान नाही. अर्जुनाला आश्चर्य वाटतं. ह्या कृतीला भगवंत अपमान म्हणत नाहीयेत. मग कृष्ण त्याला सांगतो की मनुष्य कर्मांनी जेव्हा एखादं गोष्ट जन्माला घालतो, जेव्हा दुर्योधन महालामध्ये येताना त्याला पाणी वाटलं आणि तो काच वाटली, त्यांनी ते पाणी तो पडला, आणि जेव्हाही द्रौपदी हसली की आंधळाचा मुलगा आंधळा, तेव्हा त्याच्या मनामध्ये राग उत्पन्न झाला, त्याला तो त्याचा अपमान वाटला आणि हा अपमान त्यांनी मनात ठेवलं. त्यांनी त्या अपमानाने वैर उत्पन्न झालं, कारण अपमान ही अशी गोष्ट आहे ही मनाला अस्वस्थता करून टाकते. ह्या गोष्टींनी अनेक राज्य गेलेली आहेत.
अनेक जणांची संसार उद्ध्वस्त होतात, फक्त अपमानामुळे संसार उद्ध्वस्त होतात. पण भगवंत इथं अर्जुनाला सांगतायत त्या अपमानाला वाढवण्याचं काम तुमचं मन करत असतं. क्रोधिष्ठ गोष्ट, अपमानाला क्रोधिष्ठ म्हटलेलं आहे, क्रोध म्हटलेलं आहे, आग म्हटलेलं आहे. मग भगवंत म्हणतात पार्था, एखाद्या वाटसरूला हातामध्ये जर जळता कोळसा दिला तो धरू शकेल का? त्याचा हात भाजल्या भाजल्या तो टाकून देईल. मग अपमान झाल्यानंतर आपण तिथंच तो विसरलो, त्याला जन्मालाच घातलं नाही. मग ह्याच्यावरती कृष्णाला थांबवून लगेच अर्जुनाने प्रश्न केला, म्हणजे झालेली कृती स्वीकारायची का? चुकीचं वागणूक झालेलं आहे ते स्वीकारायचं का? कृष्ण म्हणतो अजिबात नाही. पण मनुष्य इथंच भगवंतावरती विश्वास ठेवत नाही. ईश्वराचा न्याय असतो हे त्या क्षणी त्याच्या लक्षात येत नाही. जो आपण अपमानास्पद कृती करतो त्याला आपण तशाच पद्धतीच्या कृतीने उत्तर देत असतो आणि आपण आपलं कर्म वाढवून ठेवतो. कुठलीही गोष्ट सहज घडत नाही, कुठंतरी साधाला प्रतिसाद मिळालेला असतो. आज जे दुर्योधनाच्या बाबतीत घडलं ते कदाचित तुझ्याही बाबतीत उद्या घडू शकलं असतं, की तू पडला असतास आणि त्याची पत्नी हसली असती तर काय झालं असतं? तुझ्या मनामध्ये तो राग उत्पन्न झाला नसता का? जीवनात उत्पन्न झालेली गोष्ट की ज्यांनी राग येतो ती तो सोडून देत नाही, म्हणून त्याला त्याचं स्वतःचं खतपाणी घालतो आणि त्याच्यातनं संहार घडतो. पण एखाद्या गोष्टीला परमेश्वर उत्तम न्याय देतो ज्याचा विश्वास असतो तो सुबुद्धी असलेला मनुष्य ह्याच्या पाठीमागे अपमानाच्या जात नाही. द्रौपदीचा अपमान झाला, मग तो अपमान झाल्यावरती जो प्रश्न तू मला आज विचारत आहेस, हा एवढ्या दिवस तुझ्या मनामध्ये हा तू प्रश्न दाबून ठेवलेला, त्यांनी किती त्याच्यात विचार उत्पन्न केले. ज्या दिवशी अपमान झाला काय त्या 2 दिवसामध्ये युद्ध झालेलं नाहीये. म्हणजे रोज त्या प्रसंगाला खतपाणी घातलं गेलं जेव्हा तिला तिचं वस्त्रहरण करावायचा प्रयत्न झाला. आणि रोज ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं तेल टाकून ती परिस्थिती निर्माण झाली, मानसिक अवस्था तुम्ही निर्माण करून घेतली. समोरचा मनुष्य चुकीचा वागत असेल आणि आपणही तसंच वागलं तर त्याच्यात आणि आपल्यामध्ये काही फरक राहत नाही. अर्जुनाला कृष्णाचं हे बोलणं थोडंसं पटलं नाही. तो म्हटला म्हणजे याचा अर्थ तुला केशवा काय म्हणायचं आहे? एका स्त्रीची भर सभेमध्ये विटंबना होत असताना तिचा बदला घ्यायचा नाही? अर्जुनाला कळत नव्हतं, त्याच्या प्रश्नांमध्ये तोच फसत चालला होता. कृष्ण म्हणतो तुला बदला घ्यायचा होता तर तुझ्यातला पती आज कसा जागृत झाला, तेव्हाच जागृत व्हायला पाहिजे होता, तेव्हा का जागृत झाला नाही? म्हणजे एवढे दिवस जो मधले काळ गेला याच्यामध्ये हे जे पूर्ण सैन्य तुला दिसत आहे हे इथं आलंच नसतं. त्या सभेमध्येच सगळे हिशोब पूर्ण झाले असते, पण तू त्या रागाला तिथं स्वीकारलंस. तुम्ही सर्व बंधूंनी स्वीकारलं, तुझ्या आईने स्वीकारलं. तुझी आई त्या मुलाला प्रश्न विचारायला गेली नाही की तू तुझ्याच भावजाईचा अपमान होताना तू कसा बघितलास, हा प्रश्न कोणतीनी जेव्हा कर्णाला भेटायला गेली तेव्हा विचारला नाही. फक्त माझ्या 5 मुलांना सुरक्षित कसं राहतील एवढंच विचारलं. कृष्ण अर्जुनाला सांगतोय की सर्व तऱ्हेने न्याय करायचं हे भगवंताचं प्रयोजन असतं. एका दृष्टिकोनातनं कुठलाच न्याय होत नाही.
मनुष्य जीवनामध्ये अपमान हा नसतोच. अपमान हा जन्माला घातला जातो. छोटी गोष्ट असते आपल्या, आपण ताटामध्ये आपण म्हणतो जेवायला बसलं, ते लग्नात सुद्धा असतो. पाय धुण्यावरनं आपण म्हणतो ते नवरा बायकोचे जे आई वडिलांचे पाय धुतात, ज्यांनी आमचे पाय धुतले नाही, अपमान. माझ्या घरामध्ये प्रसंग घडलेला होता. आमची आजी आईला कायम म्हणायची की तुझ्या घरच्यांनी लग्नामध्ये वरात केली नाही. आम्ही 10वी-11वीला. विषय लक्षात घ्या. एखादी गोष्ट रुजवली की त्याचा वृक्ष विषाचीच फळं घेऊन निर्माण होतो. जिथं वाटलं अपमान झाला, कृष्णाचे अनंत अपमान झाले. राजयोगापर्यंत येताना आपण अगोदर बघितलं तर कृष्णाचे किती अपमान झाले. दुर्योधनाकडनं झालेले आहेत, सगळ्यांकडनं झालेले आहेत. जेव्हा समेट गढवाला आलेला होता, कृष्णाला बंदीवास करायचा असा त्याचा प्रयत्न झाला, त्या कृष्णाने त्याला शिक्षा दिली नाही, त्याला फक्त आपली चुणूक दाखवली. कृष्णाला तो अपमान म्हटला का, यांनी माझा अपमान केला? कृष्णाला बदला घ्यायचा होता का? तर नाही घ्यायचा होता. बदला पांडवांना घ्यायचा होता. मग भगवंत बरोबर होते म्हणून 5 सुयांच्या टोकावरती, एका म्हणजे सुईच्या टोकावरची 5 गावं एवढीच जागा मागितली. ते कोणी आपण आज विचार केला तर एका सुईवरती तेवढी जागा मावेल का? पण तेही त्यांनी दिलं नाही. हे घडलं का? तर फक्त मनामध्ये धगधगणारी आग, अपमान. म्हणून भगवंत अर्जुन सांगतात की अपमान ही अशी गुह्य गोष्ट आहे की मनुष्य कायम कानडोळा करतो. त्याला कायम वाटत असतं की मी करतो तेच बरोबर असतं. पण कर्माचं फळ हे मनुष्य स्वतः निवडत असतो. आपण काय जे कर्म करत असतो, आपल्याला असं वाटतं की मी उत्तम कर्म केलंय, पण फळ जे असतं हे तो कर्म करतानाच निवडत असतो आणि तेच त्याच्या पदरी पडतं. एक गोष्टीवरनं सांगतो की एका राज्यामध्ये एका राजाला कळतं की आपले मंत्री काम काही नीट करत नाहीयेत, पण त्याच्याकडे पुरावा नसतो की काय आपण या मंत्र्यांना पकडायचं कसं, काही पुरावा नसतो. पण तो ठीक आहे, आपण यांना एक दिवस तो हुकूम देतो की दुसऱ्या दिवशी तिघांनी मंत्र्यांनी येऊन दरबारात हजर राहावं. तिघही मंत्री येतात. ते म्हणतात काय, राजाला गुंडाळून ठेवलेलं असतं, काही कळत नसतं. राजा म्हणतो काही नाही, सोपं काम आहे. वरती गच्चीच्या इथं राजा बसलेला असतो आणि खाली समोर लांब फळं ठेवलेली असतात आणि बरोबर मधल्या जागे 3 मोकळ्या टोपल्या ठेवलेल्या असतात मोठ्या. आणि राजा सांगतो की तुम्ही एकेकाने जायचं आणि त्यातली उत्तम फळं निवडून ह्या टोकरी भरली पाहिजे, असं काम फक्त राजा सांगतो. ते म्हणते काय एवढं किरकोळ आहे. पहिला मंत्री जातो, फळं निवडतो, टोकरी मोठी असते आणि राजाने सांगितलं असतं ती भरली पाहिजे. उत्तमात उत्तम फळं निवडून घेतो आणि ती आणून ठेवतो टोकरी. दुसरा जातो, तो म्हणतो केवढी फळं आहे ती, ह्याच्यातलं कशी काय निवडणार? त्यातल्या त्यात तो चांगली आणि वाईट दोन्ही करतो. त्या राजाला काय फक्त हेच दाखवायचं आहे, टोकरी भरून ठेवलेली आहे आणि मी पहिल्याच्या पेक्षा कमी वेळेमध्ये भरलेली आहे, त्यामुळे राजासाहेब खुश होतील. तिसरा मंत्री जातो, तो अजूनच डॅम्बेजगिरी करतो. तो तिथलं गवत उचलतो, ते फळं ज्या गवतात ठेवले असतात ते, आणि काही थोडीच फळं घेतो, त्या टोपलीत सबंध खाली गवत ठेवतो आणि वरती फक्त 15-20 फळं ठेवतो आणि ती टोपली आणून ठेवतो. आणि राजाला असं सांगतो की पहिल्यानी खूप वेळ खाल्ला, दुसऱ्यानी त्याच्यापेक्षा कमी वेळ घेतला, पण मी मात्र बघा काम कसं करतो, फटाफट.
राजा सांगतो तिघांनाही कैदेत टाका आणि त्यांनी जी फळं निवडून आणलेली आहेत हे त्यांना पुढचे 3 महिने खाद्य म्हणून त्यांना द्या. तिघांनाही ही 3 टोकऱ्या त्यांना कळतं की पहिला जो असतो त्यांनी उत्तम फळं निवडलेली असतात, त्याला भला वेळ लागलेला असतो, पण त्या टोकरीमध्ये सबंध फळं असतात. तसं जीवन उत्तम जाणार असतं कारण त्यांनी फळं निवडलेली असतात. दुसऱ्यांनी चांगली आणि वाईट दोन्ही फळं निवडलेली असतात, त्याला ते खाणं पण ते प्राप्त असतं, अन्यथा त्यांना शिक्षा झाली असते. आणि तिसरा, त्याला तर गवतच खायची वेळ येते. ते राजाला क्षमा मागतात की नाही आमचं चुकलं, आम्हाला वाटलं की तुम्हाला तिथनं वर्ण दिसणार नाही, पण तुम्ही असं कुठं सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही तुरुंगात टाकणार आहात. राजा म्हणतो मी तुम्हाला शिक्षा काय देणार हे सांगितलेलं होतं, पण काय देणार हे सांगितलेलं नव्हतं. गोष्टीवरनं काय कळतं, मनुष्य स्वतःच कर्मफळ स्वतः निवडत असतो. आपणही रोजच्या जीवनामध्ये कर्म करत असतो. मग भगवंत अर्जुनाला इथं सांगतात की तुम्ही आज धर्मस्थापना करताना सुद्धा जी काही फळं निवडलेली आहेत त्या अनुषंगानेच तुम्ही हे सगळे भाऊ युद्धाला इथं तयार आता झालेले आहात. या भीमाच्या मनामध्ये सुद्धा अपमानाचा बदला घ्यायचा आहे म्हणून तो दगदग करत आहे. त्याची गदा त्या दुर्योधनाची मांडी फोडण्यासाठी आसूसलेली आहे, म्हणजे अपमानाचा बदला घेण्यासाठी. युधिष्ठिराचं तसंच झालेलं आहे, माझी फसगत झाली. नकुल सहदेवांचं तसंच झालं, अर्जुनाचं तसंच झालं, पण तुम्ही लक्षात घेतलं नाही. झालेला अपमान हा तुम्ही मनात ठेवलात आणि त्याला रोज पाणी घालत राहिलात. तीच पांचाली जिने केस सोडले, रक्त लावलं, रक्त लावणार असं तिने प्रतिज्ञा घेतली होती, तोपर्यंत केस मोकळे सोडणार, त्या कृतीने रोज आठवण व्हायची की आपल्याला बदला घ्यायचा आहे. पण पार्था मनुष्य विसरतो की जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट जर मनामध्ये धरून ठेवली तर त्याचा जे निर्णय होतो किंवा त्याचा जो परिणाम होतो हा फक्त आणि फक्त वाईट होतो. म्हणून अपमान हा कधीही मनामध्ये ठेवू नये. शरीराचा अपमान होत नाही, कारण एखाद्याने आपल्याला बोललं की तू जाड आहेस, तू बारीक आहेस, आपलं शरीर असतं तेवढंच राहतं. तू काळा आहेस, तू गोरा आहे, अजून काही बोलला तरी देहामध्ये काहीच फरक पडत नाही. फरक पडतो तो मनातल्या विचारांवरती, आणि हे विचार हे तुम्हाला उद्युक्त करतात. म्हणून भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की मनुष्य स्थिर होणं खूप महत्वाचं आहे. अर्जुन कृष्णाला विचारतो की भगवंत स्थिर मनुष्याने कसं व्हायचं? रोजच्या जीवनामध्ये एवढ्या अनंत अडचणी असलेल्या प्रत्येकालाच कृष्ण भेटत नाही. आज तुम्ही मला सल्ला द्यायला आहात, असं प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये कोण भेटेल का? कोण भेटतं का? तुम्ही आज सांगितलं नसतं तर मला माहित पण पडलं नसतं की कशाला अपमान म्हणायचा, अपमानाचं तोटे किती आहेत. मग हा अपमान नष्ट करायची सुद्धा काहीतरी क्रिया असेल ना. भगवंत सांगतात की मोह माया हे मनुष्याने सोडणं गरजेचं असतं, कारण हे षडरिपू प्रत्येक जीवाची क्षणोक्षणी परीक्षा घेत असतात, कारण त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं. आपल्याला असं वाटतं की मला मोह झाला, 1 पॅटीसच्या जागी 4 पॅटीस खाल्ले, मोह झाला. हा मोहच आहे, कारण त्या मोहाला माझं शरीर टिकवून ठेवायचं, त्याला माझ्यात वास करून राहायचं आहे, माझ्या विचारांमध्ये वास करून ठेवायचा आहे. पण ज्या दिवशी एकातच समाधान होईल तेव्हा तो मोह गळून पडेल. तो मला हिणवायला लागेल. आधी 4 खात होतास, आता ती एकच खातोस, आधी 4 खाला, तू खा. अशीच कृती प्रत्येक गोष्टीमध्ये हे षडरिपू मनुष्याला करत असतात.
आणि तू जे म्हणतोयस की प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये मार्ग दाखवणारा कोणी भेटत नाही का, तर नक्कीच भेटतो, फक्त त्याच्या लक्षात येत नाही. आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा हे सगळे रिपू त्याच्यावरती हावी झालेले असतात. इथेही एक गोष्ट सांगतो, म्हणजे लक्षात येईल की प्राप्त काय करायचं आहे मनुष्याची. आज आपण एखाद्याला विचारलं की तुझं काय रे, नोकरीला लागलास, तू आता शिक्षण तुझं पूर्ण झालं, आपली मुलं शिकत असतात, मुली शिकत असतात, तुझं उद्दिष्ट काय सांगतो, मग डॉक्टर होणार आहे, इंजिनियर होणार आहे, अजून काही होणार आहे. एकही जण म्हणत नाही मी साधक होणार आहे. कारण साधक हे जे साधन आहे हे षडरिपू तुमच्या मनामध्ये उत्पन्नच होऊ देत नाहीत. म्हणून संस्कार वेगळे करायला लागतात. आजच्या मुलांना विचारलं की तू काय साधना करतोस रे, काय साधक ह्याच्यामध्ये, तर काही नाही, मला वेळच नाही मिळत. पण ह्याच रिपूंनी आपलं शरीर ग्रासलेलं असतं आणि आपल्या देहावरती मनावरती अंमल गाजवतात आणि तिथं मनुष्य आपलं स्व हे घालवून बसतो. मग नंतर जेव्हा कळतं तेव्हा मग त्याला बाकीच्या गोष्टी, गुरु मठ वगैरे सगळ्या लागायला लागतात. पण हे जर त्या मनुष्याला अगोदरच कळलं की सगळं खोटं आहे, अर्जुन भगवंताला प्रश्न करतो, म्हणजे ही सगळी जी समोर सेना उभी आहे ही खोटी आहे, हा एका अपमानाचा हा सगळा भाग आहे. कृष्ण अर्जुनाला म्हणतो तूच विचार कर, तू म्हणत असशील तर आत्ता युद्ध बंद कर, तू त्यांना सांगून टाक, समोर तुझे सगळे उभे आहेत की जे तुला मारण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत. कृष्ण मुद्दामून अर्जुन सांगतो, असं सांगत नाही तू जाऊन बोल म्हणून, तुला मारण्यासाठी आतुर आहेत त्यांच्याशी तू जाऊन भेट की जे तुझे स्वतःचेच आहेत पण तुला मारायला आतुर आहेत. का, तर फक्त राज्यासाठी, भौतिकतेसाठी. आपण जेव्हा भगवद्गीता ही जेव्हा त्याचा अभ्यासला जातो किंवा युद्धाचा अभ्यास केला जातो तेव्हा मनुष्याच्या जीवनाशी त्याचा संबंध कसा येतो ह्याचं सगळ्यात महत्व आहे. कौरवांनी जरी विजय प्राप्त झाला असता तर वेगळं काय झालं असतं, त्याच्यात शकुनीचा पराभव होता कौरवांच्या विजयामध्ये. म्हणजे आपल्याच माणसाचा पराभव होणं हाच माझा विजय आहे हे शकुनीने दाखवून दिलं होतं. आपलीच माणसं उच्च शिक्षित असून गुरु अवस्थेत असून सुद्धा चुकीच्या मार्गाने दाखवतात हे भीष्माचार्य द्रोणाचार्यांनी दाखवून दिलं होतं. मग हीच माणसं जर असं धरून चाला पांडव हरले असते आणि ही माणसं जिंकली असती तर अराजकता माजली असती. मग कृष्णाला काय फक्त त्यांना मारणं हा एवढा उद्देश नव्हता. धर्माची स्थापना आणि धर्माची स्थापना करताना, धर्माची स्थापना होताना ज्याच्या हाती ही स्थापना होते त्याला तो धर्म कळणं गरजेचं असतं, नुसती कृती महत्वाची नसते. मी कशासाठी करतोय यांनी सांगितलं म्हणून करतोय म्हणजे धर्म स्थापना होत नाही, कारण त्याच्या अंतर्मनाने आणि देहानी आधी ते स्वीकारायला लागतं की मला जी कृती करायला भाग पाडलेला आहे ती मी योग्य करतोय की त्यालाच धर्म म्हणतात. पण हे धर्म करताना अपमान हा शब्द अर्जुनाच्या मनातनं कृष्णाला पुसून टाकायचा होता, अपमानित न होणं. तसं बघितलं तर किती अपमान इतर कौरवांचे पण झालेले होते, कर्णाचे झाले होते, जन्मापासूनच कर्णाचा अपमान होता. पण कर्ण कुठल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आला होता? त्यांनी असं म्हटलं होतं की मी तीर माशाच्या डोळ्याला मारणार आणि तिथं मला थांबवलं गेलं, हा माझा अपमान झाला? तो त्यांनी सोडला सहजतेनी? त्याला द्रोणाचार्यांनी शिक्षा देण्यासाठी नकारात्मकता सांगितली की हा नाही,
हा क्षत्रिय नाही, हाही अपमान होता, तोही त्यांनी मनामध्ये ठेवला नाही. सर्व गोष्टी कर्णाने मनामध्ये ठेवल्या, म्हणून आज तो विरोधामध्ये उभा होता. कारण अपमान ही गोष्टच अशी असते. एकही महाभारतातली व्यक्ती अशी नाही की जिने कर्णाला हिणवलं नाही. क्षणोक्षणी कर्णाच्या मनामध्ये विषामध्ये तेल ओतत गेले, तरी भगवंत कर्णाला उत्तम दर्जा देतात. कारण त्या अपमानाचं त्याच्या चेहऱ्यावरती कधीही त्यांनी बोलून दाखवलं नाही की माझे असे अपमान जीवनामध्ये झालेले आहेत. कारण भगवंताचा जी एक लीला असते ना, त्यांनी तो विचार त्याच्या मनातनं पण आणून दिला. भगवंत किंवा ईश्वरी शक्ती कशी काम करते ना, ते ह्या कर्णाच्या भूमिकेतनं कळतं. उत्तम होता. अख्खं महाभारतामधलं सगळ्या गोष्टी कृष्णाने मॅनेज केल्या. कोणाला काय, कोणाला कुठं, युद्ध कुठं, कसं काय, कोणाला युद्धामध्ये सामील करून घ्यायचं, कोणाला नाही करून घ्यायचं, त्या बर्बरीला कसं युद्धापासून बाजून, सगळं त्यांनी केलं, पण कर्णाला करू शकला नाही. मग असा कृष्ण कर्णाला म्हणू शकला होता, प्रयत्नही केला की सगळं तुला मिळेल किंवा सगळं झालेल, पण कर्ण त्याला बदला नव्हता. म्हणून कृष्णाला भीती का होती की जो मनुष्य अपमानाला सहजतेने घेतो तो सगळ्यात घातक असतो. आपण एखाद्याने आपल्याला काहीतरी बोललं की आपण त्याला परत अपमान करून बोलून मोकळा होतो, पण ह्यानी दोघां गोष्टींमध्ये अंतर निर्माण होतं, त्याचा स्फोट होतो. पण तो कर्णाने होऊन दिलेला नव्हता. आणि कृष्ण वाट बघत होता की कर्ण कधी एकदा चिडतोय, कधी एकदा राग येतोय, आणि हा, कारण तो राग जर आला असता तर कृष्णाचं काम सोपं होणार होतं. की तुझा एवढा अपमान झाला, प्रत्येक गोष्ट कृष्ण कर्णाला सांगतानाच सांगून दिलं, तुझ्यावर खूपच अन्याय झाला, मला माहितीये तुझ्यावर अन्याय झाला, तुला जन्मताच सोडून दिलं. आपण हे बघताना किंवा विचार करताना काय विचार करतो, कृष्ण कर्णाला सांगतोय की तुझं आयुष्य कसं होतं ते नाही. कृष्ण त्याच्या मनामध्ये अपमानाची ती ठिणगी पाडायचा प्रयत्न करत होता की ज्यांनी कर्ण पेटून उठणार, अशी त्याची अपेक्षा होती. की तुझ्या आईने तुला सोडलं, मला माहितीये तुझ्यावरती चुकीचं तुझ्या बाबतीत घडलं, त्याला असं वाटलं की त्या भडकून उठेल, मला सोडलं. तो नाही म्हणलं, ठीक आहे, माझं प्रारब्ध, माझ्या आई वडिलांनी मला सोडलं, पण माझे आई वडील तर दुसरे ज्यांनी मला पाळलं. ते कृष्णाचा वार खाली गेला. म्हणजे अरे ज्या गुरूंनी तुला सांगितलं की तू आमच्यामध्ये, तू क्षत्रिय नाहीयेस, लढू नकोस, आणि आज ते तुझ्या बरोबर आहेत, म्हणजे बघ तू, म्हणजे तुला वाटत नाही का तुझा स्वतःचा तू अपमान करतोयस. तो म्हणतो नाही, मला नाही वाटत असं. ते ज्यांच्या ठिकाणी गुरु आहेत, माझ्या मित्राचे गुरु आहेत, त्याचा मला मान आहे. झालं, इथंही बाण वाया गेला. गंमत अशी झाली, हा प्रसंग घडला, शकुनीने ऐकलं. कृष्ण कर्णाला असं सांगतोय, जे गुरु ज्या गुरूंनी तुला अपमान केला, तुला शिक्षण द्यायला नकार दिला, त्या गुरूंच्या बाजूनेच तू आज लढायला उभा राहतोयस, तर ते काही योग्य नाहीये. पण कर्णाने सांगितलं, माझी हरकत नाहीये, मी माझ्या मित्रासाठी करतो आहे. ही गोष्ट जेव्हा शकुनीने ऐकली तेव्हा त्याला कळलं काहीतरी गडबड होणार. आपलं काही, माझं जे काही स्वार्थ आहे, ह्यांना 100 कौरवांना मारायचं, हे काही बहुतेक पूर्ण होत नाही, काहीतरी करायला पाहिजे. म्हणून त्यांनी कर्णाला सांगितलं,
निदान भीष्माचार्य आहेत तोपर्यंत तरी तू येऊ नको. भीष्माचार्यांना आणि कर्णाला जाऊन शकुनीने जे सांगितलं की त्या कर्णाला कसं काय तुम्ही आत येऊ देताय तुम्ही असताना, त्याचा संबंध नाही. मी जरी त्या सभेमध्ये होतो तरी त्यांनी तुमच्या सुनेच्या वस्त्राला जेव्हा हात घातला गेला तेव्हा तो हसलेला आहे, तो अपमान केलेला आहे. झालं, भीष्माचार्यांनाही गोष्ट लागली. त्यांनी हेच सांगितलं दुर्योधनाला, मी आहे तोपर्यंत हा नको, नाहीतर मी लढणार नाही. काम झालं शकुनीचं, पण श्रीकृष्ण अस्वस्थ झाला. कारण भीष्माचार्यांना हरवणं, आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना एखादा राखीव खेळाडू की जो उत्तम खेळाडू असतो तो जर समोर असेल तर त्याची हालचाल कळते, पण तो निम्मा खेळ झाल्यानंतर जेव्हा तो मैदानात येतो तेव्हा तो ताजा असतो. आणि कृष्णाला याची चिंता होती, कारण त्याला माहिती होतं हा स्थिर विचारांचा आहे कर्ण, स्वतःच्या तत्वांशी निष्ठावान आहे हे त्याला माहिती होतं. आणि जे मनुष्य स्वतःच्या तत्वाशी निष्ठावान असतात, जे कुठलाही अपमान सहज पचवू शकतात, तीच माणसं विजयी होऊ शकतात हे कृष्णाला माहिती होतं. म्हणून त्याला अर्जुनाला कर्णापासून त्याला वाचवायचं होतं. त्याचं कारण ते होतं, इतका कर्ण घातक होता का? उत्तम वागणं. काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार या सगळ्या गोष्टी तुम्ही कर्णाच्या बाबतीत बघितल्यात तर कुठंच काही नव्हतं. आणि जो मनुष्य ह्याच्यावरती विजय मिळवतो तो किती मोठा असेल ह्याचा आपण पण विचार करावा, या सर्व गोष्टींचा. आणि कृष्णाला ते माहिती होतं, म्हणून अर्जुनाला तो ह्या कर्णापासून वाचवत होता. नंतर त्यांनी दुसरं प्रयोजन केलं, कुंतीला पाठवलं. इथं तरी हा ढासळेल आणि त्याला चिडेल, पण तिथंही तो चिडला नाही. आणि दुर्दैव असं की कुंतीही काही बोलली नाही. तिला फक्त 5 मुलं जिवंत राहतील एवढंच ती त्याच्याकडनं वचन घेऊन आली. आणि मग भगवंत अर्जुनाला सांगतात की मनुष्य देहामध्ये अपमान हा जो सहजतेने गिळतो तो देह हा सगळ्यात घातक मानला जातो. शिवाजी महाराजांनी बघा जीवनामध्ये बदला घेतला, अपमानाचा बदला घेतला, पण असं झालं का की काल सॉरी झाली आणि आज लगेच घोडे काढले, सैन्य काढलं आणि जाऊन लगेच घेतला? नाही, विचार केला, मन शांत केलं, अध्ययन केलं, ध्यान केलं. तुकाराम महाराज रामदास स्वामींना भेटले, मन शांत केलं, मग वार केला. आताताईपणाने केलेली कृती ही मनुष्याला नाशाकडे नेते, हा इतिहास आहे. भगवंत इथं अर्जुनाला तेच सांगतात. मनुष्य ह्याच्यात अडकतोय, तूही अडकलायस पार्था, लक्षात ठेव. तुला जे सगळ्यांना मारायचा जो आहे ना हा मोहच आहे, पण तू हे सगळं इथंच जाणार आहे, त्याच्या पलीकडं काहीही नाही. मनुष्याला जी प्रलोभनं येतात, एक उदाहरण सांगतो. एक लाकूड तोडे जंगलात रोज लाकूड तोडायला जायचा, आणि जिथं लाकूड तोडायला जायचा तिथं एक साधू बसलेला असायचा. तो लाकूड तोडायचा आणि त्या साधूला नमस्कार करायचा, यायचा. बाकी काही संभाषण नाही, काही नाही. आणि तो साधू त्याला विचारतो की अरे काय रे, तू आतापर्यंत या जंगलात इथंच लाकडं तोडतोय, ह्याच्या पुढं काय तुला माहितीये का? तू कधी गेलायस का? तो म्हणतो काय जायचा संबंधच नाही काही, कशाला जायचं, इथं माझं पोट भागतंय. पण तो पुढं जा, चंदनाची लाकडं आहेत, चंदनाचं जंगल आहे. लाकूड त्याला म्हणतो हो. तो पुढे जातो आणि बघतो खरंच की चंदनाचं जंगल आहे. तो पुढच्या वेळेपासून चंदनाची लाकडं काढून द्यायला लागतो. जो रोज येतो तो 5 दिवसांनी यायला लागतो, कारण आता चंदन सापडलं.
परत 5-6 दिवसांनी जेव्हा तो यायचा तेव्हा त्या साधूला नमस्कार करा. साधू म्हणायचं, काय रे, तुला चंदनामध्ये अडकून बसलास, तुला माहितीये का पुढं काय, पुढे गेलास का? तो म्हणतो नाही का, काय पुढं? तो म्हटलं पुढं सगळं चांदी, चांदी खनिज, चांदीची खाण आहे म्हणले. काय म्हणता म्हटलं, पुढे जातो, चांदीची खाण असते, चांदी आणतो, ती विकतो. जे 5 दिवसांनी व्हायला लागतं ते तो 10 दिवसांनी यायला लागतो. नंतर परत असं घडतं, तो म्हणतो तुला, तू तिथंच थांबलास, पुढं सोन्याची खाण आहे. मग परत तोच लाकूड तोड्या सोनं घेतो, श्रीमंत होतो, घर बांधतो, धनवान होतो, आणि 2-2.5 महिन्यांनी तो सोनं घ्यायला यायला लागायचा. त्या साधूला नमस्कार करायचा. तर साधूला म्हणतो की महाराज, तुमच्यामुळे मी श्रीमंत झालो, सर्व झालं. तो म्हणतो मूर्ख आहेस, अजून त्याच्या पुढं काय आहे? तो म्हणतो आता सोन्याच्या पुढं काय असणार आहे? तो म्हणतो हिरे, हिऱ्याची खाण आहे. तो पुढं जातो, बघतो, तर खरं हिऱ्याची खाण असते. हिरे घेतो, आणि आता तो वर्षांनी यायला लागतो. वर्षांनी येतो, बघतो साधू तिथंच. म्हणतो महाराज, मी आता गर्भ श्रीमंत झालोय, सगळं आहे माझ्याकडे म्हणले, व्यापार उत्तम, सगळं छान आहे. तो म्हणलं तू हिऱ्यापर्यंतच थांबलंस, त्याच्या पुढे गेला नाहीस? ते म्हणतं त्याच्या पुढं काय? तो म्हणतो त्याच्या पुढे मी आहे. हा म्हणतो काय, तुम्ही माझी चेष्टा करता? मी एवढा श्रीमंत, गर्भश्रीमंत झालेलो आहे, आणि या श्रीमंत माणसाची तुम्ही चेष्टा करता? तुम्ही काय स्वतःला हिऱ्यांपेक्षा उच्च समजता? तो म्हणतो मूर्खा, जे गोष्टी मी तुला सांगितल्या त्या जर मला माहिती असत्या, जर मला माहिती होत्याच, पण मी त्या घेतल्या का? तू जेव्हा पहिल्यांदा लाकूड तोडायला यायचास तेव्हा किती सुखी होतास, आणि आज किती सुखी आहेस? आज तुझ्याकडे सगळं आहे, पण तू अपेक्षेने येतोस की पुढं काही अजून आहे का, मला महाराज सांगतील का म्हणून. तुझं समाधान झालंच नाही. मी तुला विचारत राहिलो, अजून तू पुढे गेला नाहीस का? आणि तुला तुझी अपेक्षा वाढली की म्हणजे अजून काहीतरी आहे, मोह वाढला तुझा. पण अरे, जेव्हा हे जग सुटतं तेव्हा काहीच नसतं. हे मला कळलं, म्हणून मी आज या झाडाखाली कायम बसू नये. हे सगळं नष्ट होणार आहे, मनुष्याच्या बरोबर काहीही येणार नाहीये. तर लाकूड तोडायला स्वतःची चूक कळते की आपण मोहात अडकलो होतो, आपण स्वतःची अवस्था विसरलो, वैचारिकता विसरलो. भगवंत अर्जुनाला तेच सांगतात, मनुष्य थोडा धनवान झाला की त्याची वैचारिकता बदलते, विचारधारा बदलते, आणि तो नको त्या गोष्टींच्या मागे लागतो, आणि मनाची स्थिरता गमावून बसतो. पार्था, तुझंही असंच झालंय. अर्जुनाला आश्चर्य वाटतं की मला तर कुठल्या धनाची काही चिंता नाहीये. तुझ्या आतमध्ये असलेली ही 5 आणि 5 कर्म ज्ञान आणि 5 कर्म इंद्रिय आहेत, ह्याच्यावरती तुला खूप मोठा आत्मविश्वास आहे. पण अरे, ते एक तुझं गांडीव धनुष्य जे सांभाळू शकलं नाही, हा तुझा आत्मविश्वास ढासळला, तर ते तुला साथ काय देणार? मनाने खंबीर नाही, जी व्यक्ती मनाने खंबीर नाही ती जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही. मनुष्य जीवनात मनाने खंबीर हवा, धनाने नाही. तुला वाटलं की तू अगोदर अनेक युद्ध जिंकलेली आहेस, ही लीलया मी युद्ध जिंकेन, म्हणून तुझ्या मनामध्ये हे सगळे प्रश्न उत्पन्न झाले की मला पाप लागेल, यांना केल्यानंतर मी एवढं सगळं प्राप्त केल्यानंतर मी काय करू? युद्धच कशाला केलंस? जर तुझी प्राप्तीच नाहीये तर युद्ध का केलंस? तू कशासाठी उभा आहेस? तर फक्त अपमानाचा बदला घेण्यासाठी उभा आहेस. मग अपमान हा जर तू गिळलास तर तुझ्या पुढे समोर असलेले तुझेच लोक तुला सख्खे वाटायला लागतील.
अर्जुनाला इथं कृष्णाचं बोलणं थोडंसं कोड्यात वाटायला लागतं. पण तू काय बोलतोयस? आतापर्यंत सांगत होतास धर्माची स्थापना करायचं, ते गांडी उचल, मी सांगते ते समोरच्यांना तू, अधर्मी लोकांना तू मार, आणि आज आत्ता मला तू सांगतोयस की मनामधला राग आहे, मनामधला जो द्वेष आहे, हा सगळा तू बाजूला टाक, अपमान बाजूला टाक, म्हणजे तुला समोरची माणसं आपली दिसायला लागतील. कृष्ण हसतो आणि त्याला म्हणतो, हेच मला तुला सांगायचं आहे, तू बोलतेस ते बरोबर आहे. शेवटी कृष्ण नीती होती. कृष्ण म्हणतो, मला तेच तुला सांगायचं आहे. तू अपमान केल्यानंतर तू ज्या नजरेने त्यांना पाहतोय त्याच नजरेने ते तुला पाहतायत, म्हणून तुझ्यात आणि त्यांच्यात आत्ता कुठलाच भेद नाहीये. पण ज्यावेळी तुला कळेल, तुझ्या मनातला अपमान तू गिळशील, त्यावेळी ज्या एका अपमानासाठी तुम्ही हे 5 भाऊ युद्धाला तयार झालात, त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी कुकर्म केलंय, हे तुला तेव्हा जाणीव होईल. त्याला धर्म म्हणतात. हा जो करतोय तू धर्म, म्हणजे ही गोष्ट नाही. तुझ्या पत्नीचा केलेला अपमान, तुम्हाला राज्यातनं काढलेलं बाहेर, म्हणजे हे अधर्म. एका कृतीसाठी हा युद्ध नाहीये, धर्मस्थापनेसाठी युद्ध आहे. आणि या धर्मस्थापनेच्या युद्धासाठी तुला स्वतःमध्ये पहिल्यांदा अपमान गिळलास की समोरच्यानी अजून काय कुकर्म केली आहेत ही तुझ्या दृष्टीस पडतील. आत्ता तुझ्या दृष्टीस काय की फक्त यांनी माझ्या पत्नीचा अपमान केलाय. म्हणजे तुझी जी दृष्टी आहे ही थोडक्यात आहे, त्याचा विस्तार होणं गरजेचं आहे. तुझ्या मनात जो भाव येतोय या सैन्याबद्दल, तिथेही तुझा दृष्टिकोन बदलेल. की अधर्मी माणसाला साथ देणारा सुद्धा अधर्मीच होतो. तोपर्यंत तुझ्या मनामध्ये प्रेमाच्या जागी क्षत्रिय वृत्ती जागृत होणार नाही. कारण आत्ता हा तुझा झालेला स्वतःचा भ्रम आहे की मी ह्यांना कसं मारू, हे माझे आहेत. मी तुला आत्तापर्यंत सांगत आलोय. आपण काही भागांपासून बघितलं की प्रत्येक भीष्माचार्य काय होते, त्यांच्या चुका काय, द्रोणाचार्यांच्या चुका काय, कृपाचार्यांच्या चुका काय, कर्णाच्या, दुर्योधन, दुःशासन सगळ्यांच्या चुका काय, हे पाहिलेलं आहे. पण अर्जुनाला फक्त दिसत होतं आपल्या पत्नीचा अपमान, कर्णाच्या बद्दल असलेला द्वेष, एवढंच दिसत होतं. पण यांनी धर्मस्थापना होणार नव्हती, कारण तो बदला होता, ती धर्मस्थापना नव्हती. कृष्ण काय सांगतो, वैयक्तिक गोष्ट जेव्हा तुम्ही बदला म्हणून ती घेता तेव्हा ती वैयक्तिक होते. पण तुमच्या बाबतीत घडलेली गोष्ट, तो अपमान, तुमच्या बाबतीत घडलेली चुकीची गोष्ट, ही तेव्हा तुम्ही स्वीकारता की ठीक आहे, हरकत नाही. आणि मग तुम्हाला त्या माणसाच्या त्या इतर गोष्टींचं संक्षिप्त वर्णन तुमच्या समोर येतं की काय चुकलं आहे. आत्ता कमी आलंय, नंतर जास्त येणार आहे. यांनी प्रजेवरती काय अन्याय केलाय ते तुझ्या येणार आहे. कारण तेव्हाच फक्त क्षत्रिय जागृत होणार आहे. आत्ता क्षत्रिय जागृत नाहीये, आता एक पती जागृत आहे. आणि पतीकडनं धर्मस्थापना नको आहे, क्षत्रियाकडनं धर्मस्थापना होणं गरजेचं आहे, हे भगवंताचं विचार आहे. कोणाकडनं धर्मस्थापन करायचा, पाची भावंडांना त्याच्यामध्ये दिलेलं नाहीये. पंचतत्वात दिलं का, नाही दिलं. मुलगा कोणाचा होता, इंद्राचा. इंद्राचा मुलगा असताना, म्हणजे राजांचा राजा कोणाबरोबर भेटलेला होता, हनुमानाबरोबर. हनुमानाला कुठं बसवलं होतं, ध्वजावरती. आणि असा कपिध्वज ज्या अर्जुनाच्या रथावरती होता, तो जर स्वतःच वैयक्तिक दुश्मनी जर इथं काढायला आला असेल तर राजा म्हणून घेण्याच्या तो योग्यतेचा नव्हता. हे भगवंताचं अर्जुनाच्या बाबतीत असलेलं वर्णन होतं. अर्जुनाला तो स्वतःची ओळख करून देत होता की अपमान झाला की मनुष्य स्वतःच अस्तित्व गमावून बसतो. पण आपल्याही जीवनामध्ये अनंत अपमान होतात.
या अपमान केल्यानंतर आपल्या देहात बदल होत नाही, आपल्या विचारांमध्ये बदल होतात आणि तो विचार आपल्या मनामध्ये दबून राहतो आणि कित्येक वर्ष, जसं मी माझ्या घरातली गोष्ट सांगितली, कित्येक वर्ष राहतात. यांनी असं केलं होतं, हा असा वागला होता, यांनी माझ्या बाबतीत असं केलं होतं. ही गोष्ट ज्यांनी अपमान केला असतो ना तो शांत असतो, पण ज्याचा झाला असतो ना तो अशांत होतो आणि स्वतःच्या उत्तम स्थिर देहापासनं तो लांब जातो. इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत, आधी तू स्थिर होणं गरजेचं आहेस. हे जे गळून पडलंय ना त्याचं कारण ते आहे अपमान. आणि या अपमानामध्ये तुझी बुद्धी काम करत नाहीये. तुझ्या मनामध्ये अपमान आहे, पण आता कोणाबद्दल भांडावं हे तुझ्या मनात द्वंद्व उत्पन्न झालंय. हे पार्था पहिलं काढून टाक. अपमान विसरलास की तुझ्यातला क्षत्रिय जागृत होणार आहे आणि तू युद्धाला सज्ज होशील. तू करून बघ. अर्जुनाला कृष्णाचं बोलणं पटायला लागतं. म्हणतो हो केशवा, मी मनामध्ये हे धरून बसलेलो आहे की पांचालीचा अपमान झालेला आहे, माझ्या मोठ्या भावाला फसवलं गेलेलं आहे. कृष्ण त्याला सांगतो, मोठ्या भावाला फसवलेलं नाहीये, मोठा भाऊ स्वतः फसला गेलेला आहे. मनुष्य स्वतः फसतो. आपल्याला वाटतं की तो फसला गेलाय, आपण मदतीला जातो, पण पार्था हा जगताचा आणि कर्माचं विधान आणि नियम आहे की आपण स्वतःला त्याच्यामध्ये अडकून घेतो. म्हणून दुसऱ्याच्या कर्मामध्ये कधीही लुडबुड करू नये. प्रत्येक मनुष्याचा न्याय हा वेगळ्या पद्धतीने होत असतो. आज भगवंत अर्जुनाला भगवद्गीता सांगतायत की जी समाजापर्यंत येणं गरजेचं आहे. युधिष्ठिराला सांगितली असती तर समाजापर्यंत आली नसती, त्यांनी मान्य केली नसती. का केली नसती मान्य? कारण जो त्याची बुद्धीच गहाण टाकतो आणि द्यूत खेळायला बसतो त्याला ज्ञान देणं सुद्धा घातक होतं. जो भीम पराक्रमी होता, कृष्णा एवढाच पराक्रमी होता, पण ज्याचा स्वतःच्या विचारांवरती रागावरती ताबा नव्हता तो समाजाला योग्य न्याय देऊ शकला नसता, तो समाजाला उत्तम न्याय देऊ शकला नसता किंवा ज्ञान देऊ शकला नसता. आणि नकुल सहदेव जे मोठ्या भावांच्या आदर करणारे होते, त्यांनी एवढंच सांगितलं असतं समाजाला की मोठ्या भावांचा आदर करा आणि मोठ्या भावांच्या ज्या चुका झाल्या त्या समाजासमोर आल्या असत्या की मोठे भाऊ कसेही वागले तरी चालतील, लहान भावांनी ते स्वीकारलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी सुद्धा भगवद्गीता सांगताना अर्जुनाची निवड का केली, त्याचं कारण हे आहे की मनानी बुद्धीनी विचारांनी सक्षम असलेलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुन होता. बाणाचा जो वेध घ्यायला लागतो, बाणांनी लक्षाचा वेध घ्यायला त्याला किती मन स्थिर लागतं, स्थिरता लागते, ती अर्जुनामध्ये होती. ती स्थिरता कर्णामध्ये होती, पण कर्णामध्ये अपमान सहन करायची ताकद होती जी घातक होती. पण कृष्णाने जेव्हा त्याला सांगितलं की तू हे धर्मासाठी वापर, त्यांनी चुकीची साथ दिली आणि स्वतःचा अंत करून घेतला. म्हणजे काही वेळा मनुष्य स्वतःमध्ये उत्तम गुण असताना सुद्धा दुसऱ्याच्या नादी लागतात की जो वागाला बोलायला योग्य नाही, त्याच्यामध्ये त्याच्याशी साथ देऊन हे तुम्हाला स्वतःचं अस्तित्व गमावून बसतात. म्हणजे फक्त उत्तम गुण असून चालत नाही, तुमची साथ कोणाबरोबर आहे हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. म्हणून कृष्ण इथं अर्जुनाला सांगतो की पार्था, गुह्य गोष्ट काय आहे? ह्याच्यातली गुह्य गोष्ट ही आहे की तुझ्यातला तू विसर आणि तुझ्यातल्या देहातल्या तुझ्यातला मी बाजूला काढ. मी बाजूला काढलास की तुझे अपमान एका बाजूला राहतील आणि क्षत्रिय म्हणून तू फक्त उरणार आहेस. ते क्षत्रिय म्हणून तुला जेव्हा तुझी जाणीव होईल तेव्हा आपोआप ते गळून पडलेलं गांडीव तुझ्या हातामध्ये येणार आहे. कारण कधीही बघा, गळून पडलेल्या गोष्टी खतासाठी उत्तम असतात, त्यातनं परत नवनिर्मिती होऊ शकते. अर्जुनाला भगवंत सांगतात, प्रत्येक मनुष्य कधी ना कधी तरी जीवनामध्ये खचून हा जातोच. तो वैचारिकतेने, शरीर हे नंतर खचतं, पण विचारांनी तो पहिला खचून जातो.
आणि जेव्हा ज्या क्षणी मनुष्य मनाने खचतो त्यावेळी तो चुकीचे विचार करायला सुरुवात करतो. म्हणून कुठल्याही मनुष्याने खचून न जाता आलेलं कर्म, आलेली आपल्या समोरची गोष्ट ही आनंदाने स्वीकारणं हीच त्याचं जीवनातलं उत्तम कार्य त्या क्षणाचं असतं. म्हणजे कुठल्या नवीन कर्माला जन्म दिला जात नाही. भीमाच्या बाबतीत तसं नव्हतं. आईने सांगितलं म्हणून गेला, स्वतःचं अस्तित्वच नव्हतं. युधिष्ठिराचं स्वतःचं अस्तित्व नव्हतं आणि नकुल सहदेवानंतर नव्हतंच नव्हतं. पण ज्याचं अस्तित्व आहे त्यांनी जर चुकीचं वागलं, त्यांनी जर घरामधला एखादा जो हुशार असतो, जो समजूतदार असतो, तोच जर चुकीचा जर वागला तर आई वडील म्हणतात नक्कीच घर बिघडलंय. बाकीची 4-3 मुलं असतील, त्यातली 2 जर उद्योगपती असतील आणि तिसरा जर सरळ असेल तर आई वडील म्हणतात की जो सरळ आहे ना बास आहे, हे दोघं वात्रड आहेत ते आम्हाला माहितीच आहे, असे यांच्याकडनं काही अपेक्षा नाही. पण जो सरळ आहे हा जर त्याच्या वैचारिकतेने किंवा एखाद्या कृतीने जर त्याच्यात बदल घडला तर आई वडिलांना चिंता निर्माण होते की नाही हा कसा काय वागला, ते नालायकच आहेत. पण तू नव्हतास म्हणून कसा वागला, म्हणजे तुझ्यात नव्हतं तरी तू ते कसं प्रदर्शित केलंस. इथं ही स्थिती अर्जुनाच्या बाबतीत झाली आणि भगवंत सांगताय आता ओळख, आता क्षत्रिय केले. अपमान घडला की तुम्ही स्वतःही विचार करा. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या ना कधी अशा गोष्टी असतात अपमानाच्या, की तो प्रत्येकाच्या बाबतीत घडलेला असतो. तो तिथंच सोडा. याचा फायदा काय? जुळण्यात आहे का विभक्तीपणात आहे? आणि मग जर विभक्तीपणामध्ये असेल तर मग आपण पूर्ण विभक्त होऊ शकतो का, हा प्रश्न पहिला स्वतःला विचारा. आणि जर ते विभक्तीकरण होणार नसेल तर तो अपमान आपण बाजूला ठेवलं, कारण आपल्याला भगवंतावरती त्या कर्मावरती विश्वास पाहिजे की तो योग्य तो न्याय हा करणारच. पण मनुष्य स्वतः न्याय करायला जातो आणि भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत, तू विसरून जा. कर्माच्या दृष्टिकोनातनं आहे. प्रत्येक मनुष्याचा जन्म घेतानाच तो कशा प्रकारे भोगाचा आहे. एखादं बी असेल, त्याचं पूर्व कर्माचं कर्म जर त्याच्यामध्ये झाडांवरती दगड मारण्याचं असेल दुसऱ्यांनी, तर ते जोपर्यंत त्याचा वृक्ष होत नाही तोपर्यंत कोणी त्याला दगड मारू शकत नाही. त्या वेदना तोपर्यंत झाडाला वेदना होतील का? नाही होणार. मग त्याला किती वर्ष जातात, मग ते झाड मोठं होतं, त्याला मग फळं लागतात आणि मग कोणीतरी दगड मारतं. म्हणजे कधीतरी पूर्वकर्मात केलेलं कर्माचं फळ किती वर्षाने मिळतं तोपर्यंत संचितात पडलेलं असतं. भगवंत एका दिवसामध्ये निर्णय करत नाही. अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो की भगवंतांनी न्याय लगेच करायला पाहिजे. पापी माणसांना पाप केलेलं जर हे दिसतं आहे, आम्हाला माहितीये त्यांनी पाप केलेलं आहे, तर त्याचा निर्णय ईश्वर ताबडतोब त्याला शिक्षा देऊन का करत नाही? कर्म त्याची वाट का पाहतं? कृष्णाला अर्जुनाचा हा प्रश्न आवडतो. पण तो पार्थ, प्रत्येक गोष्टीला वेळ ही असते. तू आत्ता विचार केलास की यांनी चुकीची कृती केलीये म्हणून ह्याला शिक्षा ताबडतोब व्हायला पाहिजे, पण त्यांनी अगोदर केलेली कर्म ही आपल्याला माहित नसतात. त्याचा हिशोब जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते कर्म फळ द्यायला तयार होत नाही. फळ निश्चितच देतं. म्हणून तर आज सगळे उभे आहेत, एका जागी आलेले आहेत. आणि उत्तम जे असतं ते बाजूला होतं आणि वाईट असतं ते जातं. मागे गोष्ट सांगितली होती की एका तीर्थयात्रेवरनं बस येत असते आणि त्या बसमध्ये एक माणूस असतो की ज्याचा म्हातारा असतो, त्याच्या अंगाला वास येत असतो. सगळी लोक त्याला नावं ठेवत असतात आणि घाट रस्त्याने येताना भयंकर विजा पडायला लागतात. ड्रायव्हर घाबरतो. ड्रायव्हर म्हणतो की ह्या रस्त्यावरती मला अनुभव आहे की कोणीतरी एका ठिकाणी आपल्या याच्यामधलं वाईट आहे, त्याची कर्म वाईट आहेत. त्या समोरचं जे झाड आहे त्याच्यावर बघा ते विजा पडतायत. आपण असं करू, एकेकाने त्या झाडाखाली जाऊन उभं राहू, म्हणजे ज्याचं कर्म वाईट आहे त्याच्यावरती वीज पडेल. सगळे हो नाही, कारण प्रत्येकाला माहित नसतं. सगळ्यांचं अगदी ठरलेलं असतं की हा म्हातारा
नक्कीच काहीतरी बदमाशी आहे या म्हाताऱ्यामध्ये. सगळे जायला लागतात. म्हातारा काय म्हणतो, मी नाही जाणार, मी नाही जाणार. पण बाकीचे घाबरत घाबरत एक एक जण जातात आणि कोणीच मरत नाही. कारण म्हाताराच फक्त राहतो. सगळ्यांना कळून चुकतं, अगोदर माहितीच असतं की हा याची वागणं आणि हे सगळं असंच आहे, हा नक्की हाच पापी आहे. म्हाताराला उचलून बसच्या बाहेर काढतात आणि म्हणतात जा तिथं, तरच बसमध्ये घेणार आणि मग बस पुढे जाणार, नाही तर तुला आम्ही इथंच उतरवून टाकू. नाईलाज असतो म्हाताऱ्याचा. म्हातारा झाडाखाली जातो आणि वीज बसवर पडते आणि सगळे मारतात. अर्थ काय झाला? त्याचं कर्म उत्तम होतं म्हणून हे सगळे वाचलेले होते. पण भगवंतांनी सगळ्यांना शिक्षा द्यायला एकत्र आणलं होतं. पण एकाचं उत्तम कर्म, एकाची उत्तम कृती ही सगळ्यांना वाचवून ठेवलेली होती. पण ह्या सगळ्यांनी काळाने काय केलं? उत्तम कर्म असून सुद्धा त्या म्हाताऱ्याला थोडा त्रास दिला, त्याला यांच्यापासून बाजूला नेलं आणि काळाने घाला घातला. कर्म कधीही चुकीचा निर्णय करत नाही. भगवंत सांगतात अर्जुना, म्हणून हे सगळे इथं जमलेत. कर्म चुकीचा निर्णय करणारच नाहीये. कोण जगणारे कोण मरणारे काहीच माहित नाही, अजून सुरुवातच काही नाहीये. तू फक्त तेवढंच लक्षात घे, तुझं काम आहे तेवढं तू करायचं आहेस. पण इथं भगवंताला कृष्ण प्रश्न विचारतो, माझ्या प्रश्नाचं नीटचं उत्तर केशवा मिळालेलं नाहीये. जर त्या सभेमध्ये जर तू न्याय केला असतास, काळाने न्याय केला असता आणि तिथंच त्या दुर्योधन दुःशासनाला जर शिक्षा दिली असती, तर आज एवढी सगळी प्रजा, ही सगळी माणसं, ही सगळी सेना वेठीच धरली गेली नसती. दोन माणसांमुळे जे हे युद्ध होतंय हे झालं नसतं. व भगवंतानी तिथं न्याय का नाही केला? भगवंतानी तिथं शिक्षा का दिली? तू का नाही दिलीस? तू वस्त्र पुरवलंस पण शिक्षा दिली नाहीस. अर्जुनाचा थोडासा नाराजी स्वर कृष्णाला कळला. कृष्ण बाहेर होता, भगवंत ओळख दिली होती. आज अर्जुनाला कृष्णाची ओळख पटली होती परमात्मा म्हणून. मग तोच त्याला प्रश्न विचारतोय की ते जर वाईट वागले होते, तर तू ते वस्त्र पुरवच्या वेळी त्यांना शिक्षा जर दिली असतीस, तर केशवा हे आज युद्धाचा प्रसंग आला असता का? मग असं का घडतं की मनुष्य वाईट वागतो, चुकीचं वागतो, पण त्या क्षणी त्याला शिक्षा मिळत नाही? ते शिक्षा त्याला भोगण्यासाठी वेळ का जातो आणि त्याच्यासाठी बाकीचे वेठीस का धरले जातात? घरामध्ये उत्तम संसार चालू असेल, कुटुंब उत्तम असेल, एखादा चुकीचं वागतो तर कर्म त्याला तिथंच का फळ देत नाही? त्याच्यासाठी बाकीच्यांना त्याच्यातनं का यातनातनं जायला लागतं? ह्याचं कारण काय? भगवंत ह्याचं कारण आणि त्याला ईश्वर, काळ हे मनुष्याला का शिक्षा देत नाही? का त्याच्यासाठी थांबून राहतं? दुष्ट कित्येक माणसं असतात, दुष्टपणा कृतीमध्ये वाईट संहार करत असतात, वाईट वागत असतात, तरी त्यांचं चांगलं असतं. आपण नेहमीच्या याच्यात म्हणतो की हा वाईट वागतोय, हा किती आपल्यावरती अत्याचार करतोय, जगावर अत्याचार करतोय, समाजावर अत्याचार करतोय, तरी अजून हा कसा काय तग धरून आहे? याच्या बाबतीत भगवंत न्याय का नाही करत आणि चांगल्या माणसांना मरण कसं काय येत आहे? थोडक्यात असा प्रश्न आहे. असाच प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारलाय की भगवंत न्याय का नाही करत चुकीच्या कर्माला? कृष्ण काय उत्तर देता आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.